संभाजीनगरच्या MGM रुग्णालयामध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केलेला होता। त्यासोबतच ही रुग्णालय जी आहेत ती लुटारूंचा अड्डा असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संतोष बांगर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील येडूद गावामध्ये आहे। येडूद गावातील आदिती सरकटे नावाची जी रुग्ण आहे ती त्या हॉस्पिटलमध्ये होती। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत। तुमचा त्या रुग्णालयातला नेमका अनुभव काय? आम्ही सुरुवातीला 30 तारखेला ॲडमिट केलं होतं पेशंटला। जेव्हा आम्ही 30 तारखेला तिथे गेलो तेव्हा सुरुवातीला आम्ही 30,000 रुपये डिपॉझिट भरले। डिपॉझिट भरल्याच्या नंतर पेशंट ॲडमिट झाला। ॲडमिट केल्याच्या नंतर पेशंट ICUमध्ये होता। ICUमध्ये ती 10 दिवस होती आणि त्याच्यानंतर आम्ही 20,000 30,000 40,000 रुपये असे आम्ही हे वारंवार एक डिपॉझिट भरत गेलो प्रत्येक तारखेला। आणि त्याच्यानंतर जे मेडिकल आहे पूर्ण मेडिकल आम्ही बाहेरून आणलं। एक 1.5 लाख रुपयाचे जवळपास इंजेक्शन 10 IVIG बाहेरून आणलीत आम्ही 10 ते 12 ते 1.5 लाख रुपयाचे। आणि अदर मेडिकल 1.5 लाख रुपयाचं ते सुद्धा बाहेरून आणलं। आणि हॉस्पिटलचं बिल 2,80,000 रुपये झालं। आणि आम्ही आतापर्यंत हॉस्पिटलचं बिल 1,80,000 रुपये भरलं। त्याच्यामध्ये 85,000 रुपये त्यांचं बाकी होतं। आणि ऑन डिस्चार्ज त्यांनी आम्हाला डिस्चार्ज झाल्याच्यानंतर 85,000 रुपये भरा असं त्यांनी मला सांगितलं। त्यांनी मला सांगितल्याच्या नंतर मी घरी फोन केला। घरी फोन केल्याच्या नंतर घरचे म्हणत होते की पैशाची मॅनेजमेंट होत नाही। मग मी तसं त्यांना सांगितलं की साहेब आमच्या पैशाची मॅनेजमेंट होत नाही। पण ते म्हणले की पैसे भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज होणार नाही। मग आम्ही बराच वेळ थांबल्याच्या नंतर मग मी आमदार साहेबाची मदत घेतली। पूर्ण प्रकार जे घडला आहे ते आमदार साहेबाशी बोललो। नंतर आमदार साहेबांनी आमची मदत केली फोन करून आणि 11 वाजता आम्हाला डिस्चार्ज झाला। पण जे आमदार संतोष बांगर यांनी गंभीर आरोप केला आहे रुग्णालयामध्ये खरंच तुमची आर्थिक पिळवणूक झाली का? तुम्हाला वाईट अनुभव काय आलेत का तिथं? वाईट अनुभव म्हणजे हे आलेत की त्यांच्या जे हॉस्पिटलचं जे मेडिकल आहेत तिथं जे इंजेक्शन वगैरे भेटतात ते महाग आहेत आणि तेच इंजेक्शन बाहेर आहेत ते स्वस्त पडतात। कारण आम्ही काही मेडिकल मधून पण घेतलं आणि काही बाहेरून पण घेतलं। शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले की 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला, 50 रुपयाची वस्तू 300 रुपयांना, असं काही घडलंय का? आहेत तशा काही गोष्टी आहेत तशा मी बघितल्यात। याच्यामध्ये काही जे इंजेक्शन वगैरे आहेत जे साहेबांनी जसं सांगितलं आमदार साहेबांनी जसं सांगितलं की आपलं इंजेक्शन पॅरासिटामॉलचे याचे जे इंट्राकॅथ ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आहेत तिथे। म्हणजे त्यांच्या खालच्या मेडिकलला महाग आहेत आणि बाहेरच्या मेडिकलला त्या स्वस्त आहेत। 20-30% कमीत पडतात। तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणले की वारंवार डिपॉझिट भरत राहिले तर दररोज किती रुपये भरायचे तुम्ही काय सांगा? दररोज आम्ही एक 30,000 40,000 असं बिल भरत आलो आहे। ह्या पावत आहेत एक 40,000 रुपये 30,000 रुपये 30,000 रुपये अशा आम्ही पावत्या भरत आलो आहे। अशा आम्ही 1,80,000 रुपये भरलेत आतापर्यंत। आणि शेवटी आम्हाला ते डिस्चार्जच्या वेळेस म्हणले की आता तुम्ही 85,000 रुपये भरा। बरं, डिस्चार्जच्या दिवशी काय काय घडलं? तुम्ही त्यांना विनंती केली? तुम्ही हे सांगितलं का आमची शेती गहाण ठेवून पैसे आणलेत? मी त्यांना सांगितलं की आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे, मी गावाकडे फोन केला आहे, मी पैसे मागवतो आहे। पण घरच्यांना फोन केला तर घरचे म्हणले की पैशाची मॅनेजमेंट होत नाही। आतापर्यंत केले पण शेती गहाण ठेवून आतापर्यंत मॅनेजमेंट केलं पण आता मॅनेजमेंट होत नाही आहे पैशाची। मग मी त्यांना तसं कानावर घातलं की पैशाची मॅनेजमेंट होत नाही साहेब। मग ते म्हणले पण तसं नाही होणार, तुम्ही जेव्हा पैसे भरसाल तेव्हाच तुम्हाला डिस्चार्ज होईल। तुम्ही जेव्हा वारंवार संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांना फोन करत होते तेव्हा काही डॉक्टर फोन घेण्याचा प्रयत्न म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करत होते, असं घडले का? हां, तिथे जे म्हणजे जे त्यांच्या याला असतात जे कॅश काउंटरला असतात ते काउंटरवाले साहेबाचा फोन घेत नव्हते। डॉक्टर फोन घेत होते का? डॉक्टर घेत होते। डॉक्टर साहेबाशी बोलणं झालं। हां, पण तिथले जे इंचार्ज आहेत इंचार्ज फोन घेत नव्हते आणि ते नंबर पण देत नव्हते। बरं, हां, एकंदरीत MGM रुग्णालयातला जो अनुभव होता तो वाईट होता का? अनुभव वाईटच होता बरं का। उपचार चांगले झालेत पण अनुभव वाईट होता। जे अनुभव उपचार चांगले झालेत पण आर्थिक पिळवणूक झाली का? आर्थिक पिळवणूक झालेली आहे ते या बिलाहूनच तुमच्या लक्षात येईल पूर्ण। बरं, किती रुपये एक्स्ट्रा घेतले त्या MGM रुग्णालयाने? एक्स्ट्रा म्हणजे आमचं बिल बघा पूर्ण झाले
हॉस्पिटलचं जवळपास 3 लाख झाले आणि मेडिकल बाहेरचं 3 लाख रुपयाचं झाले. एक 3 लाख रुपये म्हणजे आम्हाला तर त्याचं ICU चार्जेस वगैरे जास्तच वाटतात. बरं, किती रुपये एक्स्ट्रा घेतलेले असतील सगळे? एक्स्ट्रा सगळे जवळपास 1 लाख रुपयाच्या वरच घेतले असते. बरं, नक्कीच. तर हे रुग्णाचे नातेवाईक होते आणि यांच्याकडनं MGM रुग्णालयानं यांची आर्थिक पिळवणूक केली अशी माहिती दिलेली आहे. उपचार चांगले झालेत, मात्र हे जे सगळे पैसे भरलेले आहेत यामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ही आगाऊची या ठिकाणी उकळल्याचं या ठिकाणी नातेवाईकांनी देखील आरोप केलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर संतोष बांगर म्हणाले आहेत खाजगी रुग्णालय जे आहेत ते लुटारूंचा अड्डा बनला आहे आणि संतोष बांगर यांच्या याच वक्तव्याशी सहमत होत. रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील हा गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी करावी आणि दोषी डॉक्टर आणि रुग्णालयाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी शिवसेना आमदारासह नातेवाईकांनी केली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.